उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तेव्हा बनवा मस्त कुरकुरीत उपवासाचा मेदूवडा आणि चटणी। त्यासाठी मिक्सरमध्ये 1 वाटी भगर, 2 चमचे साबुदाणा घालून याची रवाळ पावडर करून घ्यायची। हे पहा याप्रमाणे। गॅसवर कढई ठेवली आहे, यामध्ये तेल गरम करून जिरे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, बारीक केलेली भगर आणि चवीपुरतं मीठ घालून परतून घेऊ। आता यामध्ये 3 वाटी पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं। सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा। यावर झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफ काढायची। तर पहा भगर शिजली आहे, थंड करून घेऊ। तोपर्यंत चटणी बनवूया। मिक्सरच्या भांड्यात सुक्या खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, साखर, चवीपुरतं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची। याला फोडणी देऊ। फोडणी पात्रात तेल गरम करून यात जिरे घालायचे। ही चुरचुरीत फोडणी या चटणीवर ओतायची। मस्त चटणी तयार झाली। इथे मिश्रणही थंड झालंय। यात 2 उकडलेले बटाटे किसून घालायचे। भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट, अर्ध्या लिंबाचा रस घालून याचा गोळा करून घ्यायचा आहे। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याचे वडे बनवायचे। असे चपटे वडे बनवून घ्या। बोटाला तेल लावून मधोमध होल करायचा। हे बघा, अशा पद्धतीने मस्त वडा तयार झालाय। गरम तेलात फुल गॅसवर दोन्ही बाजूनी हलक्याशा बदामी रंगावर खरपूस वडे तळून घ्यायचे। वरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट खुसखुशीत उपवासाचा मेदूवडा तयार आहे। आवडली ना रेसिपी? मग एक लाईक आणि पटकन सबस्क्राईब करा।